हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. वन अकादमीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. साखर कारखान्यांना ऊस बिलासाठी 1986 कोटींचं कर्ज. पिकांसाठीचा व्याजदर कमी करण्याची मागणी. कोकण मराठवाड्यात वरुण राजा बरसला आणि शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. सांगली जिल्ह्यात कुंडल इथे उभारण्यात आलेल्या वन अकादमीचं लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. या अकादमीसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम होते. या कार्यक्रमात संत तुकाराम वनश्री योजनेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. उत्कृष्ट वन संरक्षण समित्या, अधिकारी आणि कर्मचारी यांना यावेळी पदक देऊन गौरवण्यात आलं. वन प्रशिक्षण अकॅडमीचा उद्घाटन झाला. जवळपास 50 कोटी रुपयेच्या प्रशासकीय मान्यता असलेली ही अकॅडमीमधून सर्व अत्याधुनिक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहेत. GIS, कम्प्युटर इक्विप्ड लॅब, याच्यामध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स, असिस्टंट कन्झर्वेटर्स ऑफ फॉरेस्ट आणि जे इन सर्व्हिस अधिकारी आहेत त्यांना रिफ्रेशर कोर्स देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं ऊस बिल अदा करण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज दिलं आहे. थंड पडलेली निर्यात आणि देशांतर्गत दर यामुळे चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात ते जाहीर करण्यात आलं होतं. या कर्जापोटी महाराष्ट्राला आतापर्यंत सुमारे 1986 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातल्या 86 सहकारी तर 42 खासगी अशा एकूण 128 साखर कारखान्यांना हे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. फळपिकांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दर कमी करावेत अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादक मंडळाकडून संत्र्याच्या लागवडीसाठी अनुदान दिलं जातं, परंतु त्यासाठी कर्ज घेताना बँकेकडून 14 ते 15% दरानं व्याज आकारलं जातं. या संदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिलं आहे. विदर्भातल्या संत्रा उत्पादकांचं हित जपण्यासाठी व्याजदराबाबत धोरण ठरवण्यात यावं अशी अपेक्षा त्यात व्यक्त केली आहे. विदर्भातल्या संत्र्यांची विक्री देशभरातील रेल्वे स्थानकं आणि विमानतळावर करण्याचा प्रस्ताव गडकरी यांनी नुकताच मांडला आहे. पूर्वा नक्षत्राच्या आगमनाबरोबर पावसाने कोकण आणि मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, लातूर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला. कोकण तसंच विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे 305 मिलीमीटर पावसाची नोंद दापोलीत झाली, तर मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातला शेळगाव इथे 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत
राज्यातल्या शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ब्रिटिश काळात पहिल्यांदा शेतजमिनींचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रथमच शेतजमिनींच्या पुनर्मोजणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. जमिनींचं मोठ्या प्रमाणात झालेलं पोटविभाजन, प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीविषयक वाद निर्माण होऊन विकास प्रक्रियेत अडथळे उत्पन्न होतात. हे लक्षात घेऊन राज्य सरकारनं जमिनीची पुनर्मोजणी करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवला. सूर्यफूल, टोमॅटो, मिरची, काकडीवर्गीय वेलभाजी पिकावर सध्याच्या हवामानात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. विषाणूजन्य रोगाचा प्रसार रस शोषणाऱ्या किडींमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशके उदाहरणार्थ एमिडाक्लोप्रिड 200 SL 2 मिली किंवा डायमेथोएट 30% प्रवाही 15 मिली किंवा ॲसिफेट 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. चिकू कमाल 1400 रुपये, किमान 1000 रुपये. केळी कमाल 1600 रुपये, किमान 1200 रुपये. आले कमाल 6000 रुपये, किमान 4000 रुपये. बटाटा कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. भेंडी कमाल 3800 रुपये, किमान 3000 रुपये. काकडी कमाल 1000 रुपये, किमान 600 रुपये. कांदा कमाल 2300 रुपये, किमान 1800 रुपये. आणि लसूण कमाल 4000 रुपये, किमान 2500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र व 48 तासात विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 23 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 22 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 23 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया.
तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. आजपर्यंत मत्स्यपालन हा जोडधंदा म्हणून पाहिला गेलाय. सर्वसामान्य शेतकरी मत्स्यपालन करून किमान उत्पन्न मिळवत आला आहे. कष्ट आणि निरीक्षण यांचा मेळ घालून सर्वसामान्य शेतकरी उत्पन्नाचं भक्कम साधन म्हणून शोभिवंत मत्स्यपालन करू शकतो. मत्स्यपालनाचा हा नवीन दृष्टिकोन आता वृद्धिंगत होत आहे. शोभिवंत मत्स्यपालनाचं संवर्धन संगोपन योग्य प्रकारे झाल्यास सर्वसामान्य शेतकरी कमी जागेत चांगलं पीक घेऊ शकतो. शोभिवंत मत्स्यपालनामध्ये ज्या माशांच्या जातीचा आपल्याला पीक घ्यायचा आहे त्याच्या नरमाद्यांना आपण बाजूला करून त्यांच्यापासून अंडी घेतो. त्या अंड्यांच्यापासून सर्वसाधारण 48 ते 72 तासांमध्ये माशांचे पिल्ली जन्माला येतात आणि त्या पिल्लांना आपण सर्वसाधारणपणे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1.5 मीटर अशा सर्वसाधारण हौदांमध्ये लहानाचं मोठं करण्यासाठी सोडतो. सर्वसाधारणपणे 3 ते 4 महिन्यांमध्ये आपल्याला एक पीक घेता येतं. या मापामध्ये सर्वसाधारण 1000 लिटर पाण्याची क्षमता असते आणि त्यामध्ये 3 ते 4 महिन्यांमध्ये सर्वसामान्यपणे 1500 ते 2000 रुपयांपर्यंतचं उत्पन्न आपल्याला घेता येतं. सर्व खर्च वजा जातात. शोभिवंत मत्स्यपालन करत असताना महत्त्वाची बाब म्हणजे या माशांना प्रमाणबद्ध खाणं देणं आणि दिलेलं खाणं जीवनसत्वानं परिपूर्ण आहार असणं. त्याचप्रमाणे या माशांचं संगोपन करताना पाण्यात विरघळलेला प्राणवायू आणि सामू यांचं समीकरण माशांच्या दृष्टीनं सुयोग्य असणं गरजेचं आहे. त्यामुळं मत्स्यपालनात सातत्य राहून उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होतो. याच्यासाठी ज्या मूळ गोष्टी आहेत म्हणजे जसं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की कमीत कमी कालावधीमध्ये तो मासा विक्रीयोग्य बनवणं, याच्यासाठी आपण जास्तीत जास्त सात्विक आहार माशांच्या पिल्लांना देणं खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये सर्वसामान्यपणे आर्टिमिया, मोइना, डॅफनिया अशा स्वरूपाचं आपण सूक्ष्म अन्न पिल्लांना खाऊ घालत असतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की माशांना प्रमाणबद्ध खाणं देणं आणि दिलेलं प्रमाणबद्ध खाणं हे जीवनसत्वांनी परिपूर्ण आहार असणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शोभिवंत माशांचं वितरण करताना काही गोष्टींचं पालन केल्यास याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी करता येतो. जेणेकरून जे मासे एकसारखे आहेत त्यांचं वर्गीकरण केल्यास ते मासे बाहेर काढण्यास सोपे जातात. तसंच ते व्यवस्थितही राहतात. शोभिवंत मत्स्यपालनात साधारणतः गोल्ड फिशला भरपूर मागणी असल्याचं आढळलंय. रेअरिंग करत असताना पॉन्डमध्ये शक्यतो एक संघ व्यवस्थित राहणारे मासेच सोडले जावेत. म्हणजे जेणेकरून कसं आहे की मार्केटिंग करते वेळेस तुम्हाला लगेच मासे त्या व्हरायटीचे काढून देता येतात. सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये मागणी जी माशांसाठी आहे ती गोल्डफिश व्हरायटीसाठी आहे. गोल्डफिशमध्ये 27 प्रकार येतात. तर त्याच्यामध्ये गोल्डफिश, शुभंकिन, ब्लॅकमूर, त्याच्याबरोबर कॉम्पॅटेबल टायगर शार्क ही सगळी व्हरायटी एकमेक व्यवस्थित राहते. ह्या व्हरायटीला जास्ती मागणी आहे. त्याच्यानंतर वाईल्ड व्हरायटी जे लोक प्रिफर करतात त्याच्यामध्ये सुद्धा एक ट्रेंड आहे म्हणजे ऑस्कर, पिराना, गुरामी, परत त्याच्यामध्ये टायगर शार्क आले. शोभिवंत मासे हे दिसायला आकर्षक असले तरी त्यांची काळजीही व्यवस्थित घ्यावी लागते. या माशांमध्ये विविध आजार आढळतात, परंतु योग्य तज्ज्ञांकडून उपाय वेळेवर झाल्यास, योग्य ती औषधं पुरवल्यास हे आजार बरे होतात. जे रोग आहेत ते होण्याचं प्रमुख कारण आहे म्हणजे जर पाण्याची जर प्रत खालावली किंवा जर वातावरण किंवा टेम्परेचर म्हणू ते जर कमी झालं तर हा आजार माशांना होऊ शकतो. आणि अशा वेळेला माशांच्या अंगावर आपल्याला पांढरे ठिपके आढळतात.
तर ह्याचे जर उपाय आपण लवकरात लवकर केला तर माशाला आपण वाचवू शकतो. दुसरा आजार आहे तो म्हणजे फिन रॉट आहे. तर ह्यामध्ये त्याचं प्रमुख लक्षण आहे की पर आणि शेपटीकडचा जो भाग आहे तो कातरल्यासारखा दिसतो आणि त्याला एक पांढरटपणा आल्यासारखा दिसतो. आणि आपण जर वेळेवर त्याला औषध दिलं तर तो मासाही पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण जर वेळेवर लक्ष दिलं गेलं नाही तर ह्याच्यामध्ये मासा दगावू शकतो. शोभिवंत मत्स्यपालनात माशांचं संवर्धन संगोपन योग्य केल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना निश्चितच उत्पन्नाचं योग्य साधन निर्माण होऊ शकतं. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारत हा विषुववृत्तीय देश आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू 4-4 महिने आपण अनुभवतो. खरं तर निसर्गानं दिलेली ही देणगीच आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये या ऋतुचक्रात बदल होतोय की काय असं वाटतंय. विशेषतः पावसाच्या वेळा अनिश्चित झाल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्याला. म्हणूनच आपत्कालीन पीक व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. सोलापूरसारख्या पावसाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यात कोरडवाहू शेती केली जाते. इथल्या विभागीय कृषी संशोधन केंद्राकडून आपत्कालीन पीक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केलं जातं. यंदा पाऊस उशिरा आल्यानं खरीपाच्या पिकाचं व्यवस्थापन कसं करावं यासाठी शेतकऱ्यांना केंद्राकडून मोलाचा सल्ला दिला जातो आणि मदतही केली जाते. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामधील जवळजवळ 14 जिल्हे व 114 तालुक्यामध्ये हे वार्षिक पर्जन्यमान हे 500 ते 750 मिलीमीटर एवढेच येते. आणि या ठिकाणी कधी पाऊस लवकर येतो तर कधी नंतर, आणि त्यामुळं आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. आणि अशा या कोरडवाहू शेती करण्याच्या याच्यामध्ये बऱ्याचशा कारणामुळं पिकामध्ये घट येते. आणि अशा आपत्कालीन पीक नियोजन आणि पीक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तर आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे की अशा या अनपेक्षित असामान्य प्रतिकूल हवामानात मात करेल अशी पीक व पीक पद्धती शोधली जाते आणि त्या पद्धतीने पिकांचे नियोजन केले जाते. त्यामध्ये इतर शेतीशी निगडीत असणाऱ्या काही घटकांचाही अवलंब केला जातो. आणि या ठिकाणी काही उशिरा पेरणीसाठी असणारे वाणांचा उपयोग असेल किंवा कमी वेळेत येणाऱ्या वाणांचा उपयोग केला जाईल असं असते. याला प्रतिकूल आपत्कालीन पीक नियोजन असे म्हणतात. त्याचबाबत आपत्कालीन पीक व्यवस्थापन करणेही गरजेचे असते. तर आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये आपण असं करावं लागतं की आहे या पीक उभा असलेल्या पिकामध्ये नियोजन करणे गरजेचे असते की जेणेकरून पिकाच्या उत्पन्नावरती विपरीत परिणाम होणार नाही. आपत्कालीन प्रतिकूल परिस्थिती ही एकूण 4 प्रकारे आढळून येते आणि हे सर्वसाधारण पावसाच्या याच्यावर अवलंबून असते. म्हणजे पाऊस लवकर सुरुवात होतो परंतु बराच वेळ कोरडं होणे, त्याचबरोबर पावसाची सामान्य सुरुवात आणि तदनंतर कोरडे राहणे. तिसरा प्रकार जो आहे तो पावसाचे उशिरा आगमन होणे. चौथा जो प्रकार आहे तो विस्तीर्ण पावसाळा असणे. अशा या 4 प्रकारामुळे आपत्कालीन पीक परिस्थिती निर्माण होते. आपत्कालीन पीक व्यवस्थापनासाठी जमिनीतला ओलावा टिकवून ठेवणं गरजेचं असतं. रोपांची संख्या मर्यादित ठेवायला हवी
तसंच तण नियंत्रण करणंही महत्त्वाचं ठरतं. याशिवाय बाष्पीभवन विरोधकांचा वापर, पिकांवर पाण्याचा शिडकावा, पालाशची फवारणी, सिलिकॉनचा वापर अशा विविध उपाययोजना करता येतात. आपत्कालीन खरीप पीक व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मी आपणास सांगू इच्छितो आणि त्यामध्ये पंचसूत्रीचा वापर केला जातो. पहिले पंचसूत्रापैकी पहिले सूत्र असं सांगितलं जाईल की पिकांच्या वाढीनुसार जमिनीतील ओलावा साठवून ठेवणे गरजेचे असते आणि त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये 10 ते 15 दिवसाच्या अंतराने वेळोवेळी कोळपणी करणे गरजेचे असते, जेणेकरून मातीतील ओलावा हा बाष्पीभवनाद्वारे उडून जाऊ नये. तो मातीमध्येच जास्त वेळ ठेवला जातो आणि त्यामुळं पिकांना जास्तीत जास्त कालावधी पाणी उपलब्ध होते. उभ्या पिकामध्ये 15 दिवसाच्या अंतराने आपण कोळपणी केल्यानंतर पिकांना माती लागते आणि त्यामुळं एक प्रकारे मातीचे आच्छादन केल्यामुळं बाष्पीभवन होत नाही. दुसरा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी मी सांगू शकतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकाचा जी पेरणी केलेली असते त्या ठिकाणी पिकांच्या रोपांची संख्या हे मर्यादित ठेवावी लागते आणि त्यासाठी विरळणी करणे गरजेचे असते. आपण जी पेरणी केलेली असते त्यामध्ये सुद्धा उभ्या पिकामध्ये 30 ते 40% पिकांचे रोपं कमी केल्यानंतर जमिनीमध्ये 30 ते 40% ओलावा जास्त दिवस धरून ठेवला जातो आणि त्यामुळे तो पिकास उपयुक्त होतो की जेणेकरून आलेल्या प्रतिकूल हवामानामध्ये सुद्धा पीक तग धरून राहते. तिसरा एक मंत्र मी असं म्हणेन की तण नियंत्रण करणे. खरं वास्तविक या खरीप हंगामामध्ये पेरलेल्या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात असतो आणि तण वेळेत जर नाही काढले तर येणाऱ्या पीक उत्पन्नामध्ये जवळजवळ 40 ते 50% घट येऊ शकते आणि म्हणून तण नियंत्रण वेळेत जर केले तर वाढणारी पिके हे जमिनीमधील मॉइश्चर, जमिनीमधील ओलावा टिकवून ठेवते आणि त्यांच्या वाढीनुसार त्याला ओलावा मिळत जातो आणि तानास सहनशीलता टिकून राहते. त्याचबरोबर चौथा एक सूत्र असं मी सांगेन की पिकांची पाने आणि त्यांचे क्षेत्र यांचं मर्यादित ठेवणं. म्हणजे उदाहरणार्थ खरीपातील पिकं ज्यावेळी वाढत असतात आणि ज्यावेळी ताण येतो तर त्यावेळी पिकांचं पानांचं क्षेत्र जर आपण मर्यादित जर ठेवलं तर पिकाच्या पानामधून जे बाष्पीभवन होणार आहे ते मर्यादित ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी होणारं बाष्पीभवन कमी करून ते जास्तीत जास्त ताण जरी आला तर पिकं सहनशीलता ठेवतात आणि जास्त वेळ तग धरू शकतात. मी एक दुसरा महत्त्वाचा एक मंत्र असं सांगेन की पिकावरती पाण्याचा, खतांचा आणि बाष्पीभवन विरोधकांचा फवारणीद्वारे उपयोग जर केला तर 30 ते 40% जमिनीतील ओलावा टिकून राहतो. आपत्कालीन परिस्थितीत पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आधीपासूनच तयारी करायला हवी. पिकं पावसावर अवलंबून असतात हे खरं असलं तरी पिकांचं व्यवस्थापन शेतकऱ्यांच्याच हाती असतं हेही तेवढंच खरं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.